अंबड तालुक्यातील कर्जत येथील परदेशीवाडी येथील अंगणवाडी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत रेखा सीताराम शेलार यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पंचायत समिती आवारात उपोषण सुरू केलंय। या संदर्भात त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यात आपली कैफियत मांडली। त्यात त्यांनी अंबड तालुक्यातील कर्जत येथील परदेशीवाडी येथे मदतनीसाठी अर्ज सादर केला होता, मात्र संबंधितांनी आपला अर्ज डावलून तेथे दुसऱ्या महिलेशी आर्थिक व्यवहार करून तिची निवड केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। तुमचं नाव काय? रेखा सीताराम शेलार, वडिलांकडलं नाव। कधीपासून उपोषणाला बसले? कालपासून। कशासाठी? मदतनीची जागा रिक्त होती परदेशीवाडीमध्ये। सांगत राहा। ती जागा रिक्त होती, पण तिथं ती रहिवासी नाही, कोमल सीताराम डेडवाल। ती बाहेर गावी राहते छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या। मदतनीस म्हणून जागा रिक्त होती, मी तिसाठी फॉर्म भरलेला होता। पण ती कोमल सीताराम डेडवाले तिची गुणवत्तेनुसार यादी निवड केली। मग ती रहिवासी नाही, त्या रहिवासी राहत नाही त्या गावामध्ये। ती सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे। एकात्मिक बाल विकास अधिकारी प्रकल्प 1 व 2 यांनी माझी निवड करावी। मला कधीपासून बसला तुम्ही उपोषणाला? कालपासून बसलो। कोणी भेटायला आलते का? हो, वाघ मॅडम। काय म्हणले ते? त्या म्हणे राहत नाही इथं, त्याने असा आक्षेप केला। इथं राहत नव्हते, निवेदन नाही दिलं तुम्ही? निवेदन दिले नाही।